नमस्कार, मी जीवनी आणि आपण पाहत आहे पीसीएमसी न्यूज। आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेबद्दल। समाजातील जातीय भेदभाव कमी करण्यासाठी आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वेगवेगळ्या जातींमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांना सामाजिक आणि आर्थिक आधार देणं। या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यातील एक व्यक्ती अनुसूचित जातीतील अर्थात एससी प्रवर्गातील असणं आवश्यक आहे, तर दुसरी व्यक्ती इतर कोणत्याही जातीतील असू शकते। महत्त्वाचं म्हणजे हा तुमचा पहिला विवाह असावा आणि कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा आणि तो हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 या कायद्याअंतर्गत झालेला हवा। केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत पात्र जोडप्यांना सुमारे 2,50,000 अर्थात 2.5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन दिले जाते। यासाठी अर्ज करताना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दोघांचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। अर्ज संबंधित समाज कल्याण विभागाकडे किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर केला जाऊ शकतो। मात्र प्रत्येक राज्यातील नियम व अटी थोड्याफार प्रमाणात वेगळ्या असू शकतात, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांकडून खातरजमा करणे गरजेचे आहे। जातीय समतेकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते। मात्र योजना किती प्रभावी ठरते आणि लाभार्थ्यांपर्यंत कितपत पोहोचते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा पीसीएमसी न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं।